जय एससीटी वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। संदीप देशमुख यांनी एक प्रश्न विचारला, रासायनिक मध्ये एका शेतात जर आल्याचे पीक घेतलं तर 3-4 वर्ष गॅप देऊन परत आल्याचे पीक घ्यावे लागते। एससीटी वैदिक मध्ये किती वर्षांचा गॅप घेऊ शकतो किंवा लगेच घेऊ शकतो का? तुमची शंका अतिशय रास्त आहे की रासायनिक शेतीमध्ये किंवा ऑर्गॅनिक असो किंवा जैविक असो, अशा शेतीमध्ये तुम्ही एकाच वावरामध्ये पुन्हा पुन्हा जर तेच पीक जर घेतलं तर पुढच्या वेळेस त्याला समस्या जास्त येतात, खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होऊन तोट्यामध्ये पीक जाते। याचं कारण मूळतः असं आहे मित्रांनो, केमिकलच्या शेतीमध्ये किंवा ऑर्गॅनिक मध्ये किंवा जैविक मध्ये जमिनीतून उचलले गेलेले जे अन्नद्रव्य असतात, जमिनीमध्ये असलेला जो सेंद्रिय कर्ब असतो हा मोठ्या प्रमाणामध्ये घटतो आणि त्याची जी भरपाई आहे ती करण्याची क्षमता केमिकलमध्ये, जैविकमध्ये किंवा ऑर्गॅनिकमध्ये नाही। केमिकलमध्ये आपण ठरवून दिलेले मॉलिक्युल्स असतात, जमिनीला काय हवंय आणि त्या पिकाने काय घेतलं याचा आपल्याला कुठलाही अभ्यास नसतो। तर जैविकमध्ये नवीन म्हणजे आचारी आपण सोडत असतो, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार किराणा आपण देत नसतो, त्यामुळे जीवाणू हे ठरवू शकत जमिनीमध्ये कुठले मूलद्रव्य निर्माण करावे। त्याच्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये आपण वेस्ट टाकत असतो, वेस्ट म्हणजे त्याचा मुख्य भाग आपण खाऊन घेतो, जो टाकाऊ भाग येतो आपण त्या पिकांना देतो। त्याच्यामध्ये काय कस असणार आहे? ऑर्गॅनिकमध्ये ज्या निविष्ठा आपण वापरतो त्या हायब्रिड व्हरायटींची भूक भागवण्यासाठी सक्षम नाहीये। केमिकलमध्ये, जैविकमध्ये आणि ऑर्गॅनिकमध्ये आपण तेच पीक जर वारंवार त्याच शेतामध्ये केलं तर ते तोट्यात जातं। एससीटी वैदिकमध्ये आपण मातीच्या जीवसृष्टीवर काम करतो, मातीला सुपीक बनवतो, त्या पिकाला हवं असलेले जे मूलद्रव्य आहे ते मातीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निर्मिती होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिसायकलिंग प्रक्रियेद्वारे माती हेच रिसोर्स वापरून मातीलाच खत बनवतात, त्यामुळे मातीमध्ये कुठल्याही मूलद्रव्यांची कमतरता निर्माण होत नाही, सेंद्रिय कर्बाची वाढ होत जाते। या माहितीसाठी सांगलीचे अद्रक किंग निवास पाटील असेल किंवा साताऱ्याचे निलेश फाळके जे असतील, जे एक मोठे व्यापारी आहेत आणि ते गेले 4 वर्षापासून सलग अद्रक पिकवता, यावर्षी ते कोट्यावधींची उलाढाल त्यांच्या 6 एकरमध्ये करतायत। त्यामुळे आपण बिंदास पुन्हा पुन्हा अद्रकचं पीक किंवा हळदीचं पीक किंवा इतर पिकं तुम्ही वारंवार त्याच क्षेत्रामध्ये घेऊ शकता। धन्यवाद।